हरिओम. सगळ्यांचं आपल्या गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सहर्ष स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. आपण पाचव्या अध्यायातल्या 7व्या श्लोकाला सुरुवात केली होती. एकदा श्लोक गीताईतला श्लोक आणि अन्वयार्थ मराठीतला अर्थ बघून मग सुरू करूया. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते। अंतरी धुतला योगी जिंकून मन इंद्रिये झाला जीवची भूतांचा करूनही अलिप्त जो. योगयुक्त हा विशुद्धात्मा जो कर्मयोग युक्त आहे आणि ज्याचे चित्त विशेषत्वानी शुद्ध झालेले आहे. विजितात्मा ज्याचं मन त्याच्या ताब्यात आहे. जितेंद्रिय ज्याने इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. सर्व भूतात्मा आत्मरूप स्वतः अनुभवून तेच सर्वांमध्ये आहे असे जाणल्यामुळे सर्वांबद्दल ज्याला आत्मीयता आहे असा असा योगयुक्त, खरं म्हणजे विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय हा सर्वभूतात्मा असा असलेला योगयुक्त कुर्वन अपि न लिप्यते, असा योगी कर्म करूनही त्यांनी लिप्त होत नाही. मागच्या 6व्या श्लोकामध्ये योगयुक्त हा शब्द पहिल्यांदा वापरला आणि त्याची जणू काही एक व्याख्याच केली आहे त्यांनी, की योगयुक्त म्हणजे कसा. तर ह्या 4 लक्षणांनी युक्त जो आहे तो योगयुक्त. आणि योगयुक्त झाल्याचा परिणाम काय, तर तो कर्म करूनही त्या कर्मानी तो लिप्त नसतो, त्याला कर्मबंधन पडत नाही. आणि योगयुक्त म्हणजे म्हटलं आपण कर्मयोग करणारा, म्हणजे कर्माद्वारा ज्याचं चित्त देवाशी युक्त झाला आहे तो योगयुक्त. आणि जरी त्याच्यामध्ये खूप कर्म करणं हे बाह्यतः दिसत असलं तरी ती चित्तावर एक प्रक्रिया करणारी प्रक्रिया आहे. चित्त कर्मयोगाच्या प्रक्रियेमुळे चैतन्यमय देवाशी सतत युक्त होऊन राहतं. असं ज्याचं चित्त असतं योगयुक्त, तो म्हणजे चैतन्याशी युक्त झालेला तो योगयुक्त असतो. आणि योगयुक्त झाल्याचा परिणाम काय, तर चैतन्य हे शुद्धीची परिसीमा आहे. तर अशुद्धीचा काही प्रश्नच नाही. तर त्या परमशुद्ध अशा चैतन्याच्या संयोगात राहिल्यामुळे किंवा चैतन्याची जाणीव झाल्यामुळे म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यामुळे मुख्य मल आपल्या चित्तामधला काय असतो, तर तो असतो अज्ञान. आत्मस्वरूपाचा अज्ञान हा मुख्य मळ असतो आणि त्याच्या अनुषंगाने मग विविध विकार विकल्प अज्ञान असल्यामुळे, आत्मविषयाचं अज्ञान असल्यामुळे ज्या गोष्टी निर्माण होतात चुकीच्या, त्या सगळ्यांनी चित्ताला जी मलिनता येत जाते ती योगयुक्त होण्यामुळे ती मलिनता दूर व्हायला लागते. म्हणजे मन शुद्ध होणं हा चित्त शुद्ध होत जाणं हा योगयुक्त होण्याचा परिणाम आहे. म्हणून लागलीच योगयुक्तो विशुद्धात्मा, योगयुक्त शब्दानंतर त्याच्यानंतर लागलीच विशुद्धात्मा हा शब्द त्याच्यानंतर लागलीच वापरलेला होता. विशुद्धात्मा असल्याची साधारण लक्षणं कशी जाणवतात, ती 5 लक्षणं सांगितली होती. की सांसारिक विचारवृत्ती मनावरती कमी उठतात, ज्या माणसांचे संबंध येतो त्यांचे दोष कमी दिसतात आणि त्यांचे गुण जास्त दिसतात. त्या गुणांचा वापर करून घेण्याकडे कल असतो. वापर हा शब्द वापरला की लागलीच आपल्याला काहीतरी स्वार्थी भावना मनात येते, पण तसं नाही. फक्त गुणांकडे लक्ष देऊन त्याच्याविषयी आपलेपणा मनात निर्माण होणं आणि हे निरपेक्ष प्रेमाची भावना ही त्याच्यामध्ये गृहीत आहे. चांगल्या गोष्टी पाहिल्या की चटकन ईश्वरभाव निर्माण होणं, चित्त एकूणच ईश्वर स्मरणामध्ये राहणं आणि ईश्वर स्वरूपाचं किंवा आत्मस्वरूपाचं अनुसंधान पटकन होणं आणि जास्त काळ टिकणं. थोड्याच वेळ होतं आणि लागलीच विसरतात असं नाही. एक तर ते चटकन चित्त स्थिर होतं आणि मग ते पुष्कळ काळ त्या शांततेत राहतो.
आणि मग संतांच्या शुद्ध चित्ताचं वर्णन स्वामी स्वरूपानंदांनी केलेलं आपण पाहिलं होतं की आणिकांचे सुख देखो निजो सुखी होय धन्य लोकी तोची संत. पहिलीच कसोटी खूप अवघड आहे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं हे जमतं आपल्याला किंवा होतं आपल्या हातून, पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं आणि विशेषतः ती व्यक्ती जर आपल्याच कर्मक्षेत्रात असेल तर असूया न वाटता, हेवा न वाटता अगदी स्वच्छ शुद्ध त्याच्याबद्दल खूप कौतुक वाटणं हे फार विरळ आहे. आणि मग जगाशी व्यवहार करताना आपण जी साधनं वापरतो तन मन धन, ती कशी शुद्ध ठेवायची त्याची कबीरांनी जे आपलं उपाय सांगितले होते ते तन पवित्र सेवा करे, धन पवित्र दिये दान, मन पवित्र हरिभजन से सविध हो कल्याण. इथपर्यंत आपण मागच्या वर्गामध्ये आलो होतो. आता आपल्याला विशुद्धात्मा ह्या शब्दाचं आपण अधिक सखोल चिंतन करतोय. तर याच्यामध्ये शुद्ध आणि विशुद्ध ह्याच्यामध्ये काहीतरी फरक तर असला पाहिजे, त्याशिवाय हा वेगळा वेगळा शब्द वापरला नसता. तर शुद्ध अवस्था म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात आणि मग त्याच्या पुढे जाऊन विशुद्धते करता जाण्याकरता त्याच्यात काय आणखीन ऍडिशन होते तेही पाहू. की शुद्ध अवस्था म्हणजे आधी चित्तात वाईट विचार येत नाही. इतरांबद्दल वाईट विचार किंवा वाईट विचारवृत्ती किंवा स्वतःबद्दलही वाईट विचारवृत्ती मनात उठू न देणं, ह्याच्यासाठी आधी व्यक्ती विजितात्मा असणं पण गरजेचं आहे. आता विजितात्मा म्हणजे काय? त्याच्या मनाच्या वृत्तींवर त्याचं नियंत्रण आहे. आता इथे आपल्याला कळेल ह्या विवेचनाच्या दरम्यान की जरी 4 आपण वेगळ्या अवस्था सांगितल्या की विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय आणि सर्वभूतात्म भूतात्मा, तरी या थोड्या आतून कनेक्टेड आहेत. त्यांचा एकमेकांच्याशी काहीतरी संबंध आहे. जसं इथे आपल्याला दिसतंय की विशुद्धात्मा होण्यासाठी आधी विजितात्मा होणं गरजेचं आहे. आपण विजितात्मा या शब्दाचा पुन्हा स्वतंत्रपणे विचार करणार आहोत, पण विशुद्ध अवस्थाकडे जाण्याकरता आधी शुद्ध अवस्थेसाठी आधी आपल्याला विजितात्मा होणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर नको त्या वृत्ती मनातून काढल्यामुळे चित्ताला शुद्धी होते. पण फक्त नको त्या वृत्ती काढून भागेल का? काहीतरी काहीतरी काढलं तर काहीतरी घातलंही पाहिजे. कारण मन हा इतकं चंचल आहे की अमुक एक करू नको असं त्याला म्हटलं तर ठीक आहे, नाही करणार. मग काय करू? काय करूचं उत्तर जर तुम्ही त्याला योग्य प्रकारे दिलं नाही तर ते तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. मग ते पुन्हा त्या चुकीच्या ठिकाणी द्यावे. त्यामुळे चुकीच्या वृत्ती काढणं हे जरी केलं तरी लागलीच तिथे चांगल्या वृत्तींची स्थापना करणं, त्यांचं रक्षण करणं, त्या वाढतील कशा हे पाहणं, त्या टिकतील कशा हे पाहणं, हे सगळं करणं हे मनाच्या शुद्धीकरणाचा एक मार्ग आहे. म्हणजे विजितात्मा होऊन मनाची शुद्धी होऊ शकते, एक भाग. आणि दुसरं, सर्व काळी सर्व ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व जाणून ईश्वराचं स्मरण चित्तात ठेवण्यामुळे पण अंतःकरणाची शुद्धी होते. हे इन अ वे सर्व भूतात्मा चा एक भाग आहे. सर्व भूतात्मा झाल्याशिवाय सुद्धा विशुद्धात्मा येत नाही किंवा विशुद्ध अवस्था आल्यावर सर्व भूतात्मा होऊ शकतो. तर आता वाईट वृत्ती घालवण्याचा प्रयत्न करावाच न लागता त्या मनामध्ये उठतच नाही अशी स्थिती आली की ती चित्ताची शुद्ध अवस्था झाली. की सारखा कंट्रोल करावा न लागता चित्तामध्ये चांगल्याच वृत्ती उठतात, वाईट वृत्ती उठतच नाही. मग आता ह्याच्या पुढे विशुद्ध म्हणजे काहीतरी त्याच्या पलीकडे जाणं अभिप्रेत आहे. मग त्याच्या पुढे काय घडायला पाहिजे? तर ईश्वर स्मरण किंवा आत्मस्वरूपाचं अनुसंधान ह्याच्यामधून ईश्वरभाव किंवा आत्मभाव हा प्रयत्न न करता ज्या चित्तामध्ये टिकायला लागतो त्या ते चित्त विशुद्ध झालं असं म्हणता येईल. म्हणजे विशुद्ध अवस्थेमध्ये शुद्ध अवस्था अंतर्भूत आहेच. म्हणजे मनातला विचारांचा, विकारांचा, वासनांचा हा सगळा दोष, हे सगळा मल हा तर निघून गेलेला आहेच. पण त्याच्या पुढे जाऊन चित्त ईश्वर भावामधून येणारं जे पावित्र्य असतं आणि स्वरूपाच्या अनुसंधानातून येणारी जी शांती असते, हे पावित्र्य आणि शांती या दोन्ही गोष्टी जे चित्त सतत धरून ठेवतं ते चित्त विशुद्ध. आणि ही अवस्था अचानकपणे प्राप्त होत नाही. ती एक प्रक्रिया करता 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 प्रयत्न करता करता ती कधीतरी साधते. तर गोंदवलेकर महाराजांना एका त्यांच्या साधिकेने प्रश्न विचारला होता की या परमार्थ मार्गामध्ये
आपली प्रगती होते आहे हे कशावरून समजायचं? त्याला त्यांनी छान एक उत्तर दिलं की आपण जेव्हा नामस्मरण करायला बसतो तेव्हा बरोबर त्याच वेळामध्ये सांसारिक वृत्तींचं अगदी काहूर आपल्या मनामध्ये उठतं. जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा तरी ठीक असता, पण आता आता शांत राहून बसूया, बसलात आणि डोळे मिटलेत की नाही नाही ते विचार मनामध्ये यायला सुरुवात होते. तर ह्याच्या उलट हे सामान्य माणसासाठी, याच्या उलट सांसारिक गोष्टींचं तुम्ही करत असताना जेव्हा तुमच्या मनात नामाची ओढ लागेल, नामाचं काहूर माजेल, तेव्हा आपली प्रगती होत आहे असं तुम्ही समजा. हे संत ना फार सोपं करून आपल्याला सांगतात. तर आपल्याला नुसतं तत्वज्ञान वाचलं तर ते फार जड असतं आणि नेमकं आपण ते कसं स्वतःला अप्लाय करायचं आणि ते वाचून चिंतन करून आपल्यात काही होतंय का होत नाहीये, म्हणजे वी गेट लॉस्ट ऍट सम पॉइंट, काय चाललंय नक्की आपलं. पण संत आपल्याला मार्ग दाखवतात की हो हे असं करा, इथपर्यंत आलात तर तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात असं समजायला हरकत नाही. तेव्हा एकूणच विशुद्धता या शब्दामध्ये चित्ताच्या शुद्धीबरोबरच शांती आणि पावित्र्य, प्रयत्नांच्या शिवाय राखलं जाण्याची अवस्था हे अंतर्भूत आहे. आणि हे सगळ्या उपासनांचा परिणाम स्वरूप किंवा कर्मयोग आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेला ज्ञानयोग, ह्याचा उद्देशच चित्ताची विशुद्धता प्राप्त करून घेणं हा आहे. ऍक्च्युली हा विषय म्हणजे ध्यानयोगाच्या माध्यमातून चित्त शुद्ध करत नेणं हा पुढच्या अध्यायाचा विशेष हे आहे, विषय आहे. पण त्याची सुरुवात, आणि मग पण म्हटलं ना 5वा हा सांधा आहे. कर्मयोगातून ज्ञानयोगात जाताना त्याचा कसं तो त्याचा प्रवास होतो ह्याचं वर्णन 5व्या अध्यायात केलेलं. त्यामुळे जो आत्मज्ञानाचा प्रकाश चित्तामध्ये पडायचा आहे, जे आत्मस्वरूप आपण पाहायचंय म्हणजे अनुभवायचंय. आता आध्यात्मिक टर्म्स मध्ये जेव्हा पश्यती पश्यती येतं ना, तेव्हा त्याचं अर्थ पाहणे म्हणजे साक्षात पाहण्यामुळे आपला साक्षात अनुभव येतो. तसं प्रत्यक्ष अनुभव घेणे, नुसतं पाहणे अशी शारीरिक क्रिया त्याच्यामध्ये अपेक्षित नसते, हे प्रत्येक वेळेला समजून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी चित्त विशुद्ध असणं हे प्राथमिक आणि अत्यंत सगळ्यात महत्वाची गरज आहे. तर स्वामी चिन्मयानंदांनी या बाबतीत एक साधा पण छान दृष्टांत दिलेला आहे की पाण्यात जर आपलं प्रतिबिंब पाहायचं असेल तर ते पाणी जर गढूळ असेल तर आपलं प्रतिबिंब आपल्याला नीट दिसेल का? तर दिसणार नाही. त्यामुळे ते पाणी जेवढ्या प्रमाणात शुद्ध असेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसेल. तर इथे आपल्याला कशाचं प्रतिबिंब बघायचंय? आपल्या चित्तात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब. त्याला पारिभाषिक संज्ञा आहे चिदाभास. जो चिदाभास आणि सूक्ष्म शरीर असे एकत्रितपणे त्याला जीवात्मा असं म्हणतो. म्हणजे त्या चिदाभासालाच कूटस्थ चैतन्य असं पण म्हणतात. जो प्रत्येक शरीरातल्या शरीर मन बुद्धी प्राण या सगळ्यांना चालवणारं जे आत्मचैतन्य ते कूटस्थ चैतन्य. तर ते जर आपल्याला अनुभवायचं असेल तर आपलं चित्त हे जास्तीत जास्त शुद्ध शुद्ध होत जाण्याची गरज आहे. आणि असं ज्याचं अतिशय शुद्ध चित्त झालेलं आहे ती व्यक्ती म्हणजे विशुद्धात्मा. आता आपण विशुद्धात्माची जेव्हा चर्चा केली तेव्हा सुरुवातीलाच बघितलं की विशुद्धात्मा होण्यासाठी आधी विजितात्मा होणं सुद्धा गरजेचं आहे. तर आता विजितात्मा या शब्दाचे आपण जरा अधिक थोडी चर्चा करूया. तर आता डॉक्टर शंकर अभ्यंकर यांनी विजितात्मा या शब्दाची एक व्याख्या केली. ते म्हणतात की 6 प्रकारच्या दोषांवर ज्यांनी जय मिळवलेला आहे, म्हणजे ते दोष घालवण्यात जो यशस्वी झालेला आहे तो विजितात्मा. मग ते कुठले दोष? आलस्य, प्रमाद, निद्रा, मल, विक्षेप आणि आवरण. तर पहिले जे 3 आहेत, आलस्य, निद्रा आणि प्रमाद, हे शारीरिक दोष आहेत. आणि मल विक्षेप आणि आवरण हे चित्ताचे दोष आहेत. आलस्य प्रमाद निद्रा हे आपल्याला माहिती आहे. आळस आणि निद्रा तर आपल्याला चांगलीच माहितीये. आणि हे दोन्ही जिथे आहेत तिथे प्रमाद हा असतोच. प्रमाद म्हणजे कुठलीही गोष्ट नीट न होणं, त्याच्यात चुका होणं, धानरटपणा, वेंधळेपणा, प्रोक्रॅस्टिनेशन, चाल ढकल, जसं होईल तसं उरकून टाकणं, म्हणजे सगळं हे सगळं म्हणजे प्रमाद. म्हणजे जिथे आळस आणि निद्रेचा लोभ असतो किंवा निद्रेच्या आहारी जाणं असतं तिथे प्रमाद घडणारच, तो कुठे जाणार. त्यामुळे
ह्याच्यावरचा विषय आपण बोलता. आता आपण विजितात्मा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण जास्त करून मनाच्या दोषांकडे बघणं अपेक्षित आहे, कारण मनानेच आपण शरीराला सुद्धा कंट्रोल करणार आहोत. कारण आपण बघितलं सुरुवात शरीर, मग त्याच्यापेक्षा जास्त वरच्या पातळीवरती मन, त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवरती बुद्धी. तर मलविक्षेप आवरण म्हणजे काय? तर मल म्हणजे मनातल्या पापवासना, विक्षेप म्हणजे अंतःकरणातली चंचलता, सतत वेगळे वेगळं वेगळं वाटत राहणं. आता हे वाटतंय, मग उद्या ते वाटतंय, बुद्धी स्थिर न होणं. आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाविषयीचं अज्ञान. आता हे 3 दोष कसे काढायचे? अंतःकरणातील मलदोष काढण्याचा सगळ्यात सोपा उपाय आपल्या कर्मातील कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या 2 गोष्टी कर्मातनं वजा करून टाकणे म्हणजेच कर्मयोग आचरणे. मग पुढे विक्षेप म्हणजे अंतःकरणातली चंचलता, ही भक्ती मार्गाने दूर केली जाऊ शकते. पण भक्ती मार्गाचा खरा अधिकारी होण्यासाठी आधी आपली जी प्राप्त कर्तव्य आहेत सगळी ती निस्वार्थ बुद्धीने करून पापवासना मनातनं घालवून टाकणं, हे जमल्यानंतर तुम्ही भक्ती योगाचे अधिकारी होता. आणखीन असं म्हणतात की विषयोपभोगांच्या वरवरच्या वासना कमी झालेल्या आहेत, पण देवासाठी सर्व भोगांचा त्याग करण्या इतपत कडकडीत वैराग्य अजून निर्माण झालेलं नाही. अशी जी मधली स्टेज आहे त्या स्टेज मधल्या लोकांसाठी भक्ती मार्ग हा जास्त उपयुक्त आहे. आणि मग पुढे कर्मानी आता मलदोषाचा नाश झाला, भक्ती योगानी विक्षेप दोषाचा नाश झाला, मनाची चंचलता जाऊन थोडं मन स्थिर झालं. हे झाल्यानंतर काय होतं? अंतःकरणामध्ये शुद्ध वैराग्य आणि ज्ञानाची तीव्र लालसा निर्माण होते, जी ज्ञानयोगासाठी पूरक असते. आणि मग हा उपासक हा ज्ञानयोगाचा अधिकारी होतो. कारण जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. अशा प्रकारे विजितात्मा हा क्रमाक्रमाने कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग अशा मार्गाने उन्नत होत जातो, स्वतःला अधिक अधिक शुद्ध करत जातो. इथे ज्ञानमार्गाच्या आदर्श उपासकाचं उदाहरण म्हणजे नचिकेत. कठोपनिषद कोणी कोणी वाचलंय? थोडक्यात मी सांगते का मी हे म्हणते. कठोपनिषद हे एका कथेच्या माध्यमातून आत्म्याचा उपदेश दिलेला आहे आणि गुरु शिष्यांची एक जोडी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. स्वतः यमराज आणि 10-12 वर्षाचा कोवळा नचिकेत. त्या नचिकेताचे वडील विश्वजित नावाचा यज्ञ करत असतात आणि तेव्हा ते भाकड गायींचं जेव्हा दान करायला लागतात तेव्हा त्या नचिकेताला खूप वाईट वाटतं की एवढा सगळा यज्ञ करून जर असलं घाणेरडं जर दान दिलं तर माझ्या वडिलांना पुण्य लागण्याऐवजी पापच लागेल. आणि तो असं एकदम वडिलांना कसं म्हणणार की तुम्ही चुकीचं करताय, म्हणून तो म्हणतो की तुम्ही मला कोणाला देणार, तुम्ही मला कोणाला देणार. ते एक दोनदा त्याला अरे जा गप्प बस बघूयात नंतर असं करतात. म्हणजे तिसऱ्यांदा जेव्हा तो त्यांना डिस्टर्ब करतो तेव्हा ते चिडतात, म्हणतात की जा तुला यमालाच देऊन टाकतो. नंतर त्यांना त्या आपल्या उक्तीचा खूप पश्चाताप वाटतो, पण हा शब्दाचा पक्का असतो आणि तो म्हणतो की नाही आता तुम्ही एकदा शब्द दिलाय तर तुमचा शब्द पाळणं तुमचं कर्तव्य आहे आणि माझंही कर्तव्य आहे. आणि तो सरळ यमाकडे जातो. यमाकडे त्याला 3 रात्री जेव्हा पोचतो तेव्हा यम कुठेतरी बाहेर गेलेला असतो आणि 3 दिवस 3 रात्री त्याला तिथेच थांबावं लागतं. तेव्हा यम बाहेरून जे परत येतो तेव्हा त्याला कळतं की असा एक ब्राह्मण कुमार अतिथी म्हणून 3 दिवस 3 रात्री असा न खाता पिता थांबलाय. तेव्हा तो यमधर्म हा अत्यंत धर्माने चालणारा असतो. त्यामुळे त्याला गृहस्थ धर्म माहिती असतो की अरे अतिथी म्हणजे अतिथी जर असा क्रोधित झाला जर माझ्यावर तर तो माझं सगळं पुण्य घेऊन जाईल. म्हणून तो स्वतः त्याचा आतिथ्य आणि सत्कार करायला जातो आणि तो म्हणतो की माझ्याकडून ही चूक झालेली आहे, मी घरात नव्हतो, कुठल्याही कारणामुळे असेल, पण तुम्ही 3 रात्री इथे असे न खाता पिता काही स्वागत वगैरे न होता बसलात तर त्याचं पापाचं परिमार्जन करण्यासाठी मी तुला 3 वर देतो. तर ते 3 वर तू माग. त्यातला पहिला वर नचिकेत मागतो की मी जेव्हा घरी जाईन तेव्हा माझे वडिलांचा राग शांत झालेला असेल, ते त्यांची अस्वस्थता कमी झालेली असेल,
आणि मला ते पुन्हा स्वीकारतील, ह्याच्यावर तो मी घरी जाईन हे सिक्युअर करतो. चतुर असतो, लहान असतो पण खूप चतुर असतो तो. आणि वडील आणि मुलगा यांच्यामधलं पण नातं पुन्हा पूर्ववत प्रेमाचं होईल हे तो बघतो. दुसऱ्या वराने तो स्वर्गाला घेऊन जाणारा जी अग्निविद्या असते ती अग्निविद्या मागतो. आणि तिसऱ्या वराने तो आत्मविद्या मागतो. तो जेव्हा आत्मविद्या मागतो तेव्हा यमराज चपापतात. तर आत्मविद्या कुणी मागितली की चटकन देण्याची गोष्ट नाही. त्यामुळे त्याला ते अनेक प्रलोभनं दाखवतात. ते जाऊ दे, तू तेवढे सोड, बागते माझ्यावर सोड, मी तुला हे देतो, तुला ते देतो, तुला भरपूर सुवर्ण देतो, गायी देतो, घोडे देतो, तुला दीर्घायुष्य देतो, अमुक करतो, अप्सरा देतो. तो म्हणतो ज्या अर्थी तुम्ही हे सगळं एका आत्मविद्येऐवजी द्यायला तयार झाला आहात, तर मला आत्मविद्याच हवी आहे. म्हणजे कुठल्याही प्रलोभनांचा त्याच्या मनावर यत्किंचितही परिणाम होत नाही. आणि त्याला भुलवून भुलवून शेवटी यम धमतात. आणि मग त्यांची खात्री पटते की हा आत्मविद्येचा अधिकारी आहे, तो विजितात्मा आहे आणि तो विशुद्धात्माही आहे. असा असल्याशिवाय तो ज्ञानाचा अधिकारी होऊच शकत नाही. आणि मग नंतर ते अत्यंत प्रसन्नतेने त्याला ती आत्मविद्या देतात. तर ते ज्ञानाचा अधिकारी हा असा पाहिजे, सांगण्याचा मुद्दा. आता या विजितात्माविषयी आपण बोलत होतो, तर त्याविषयी माधवानंद काय म्हणतात ते आपण थोडस बघूया. ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं, असं एक आहे वचन. आणि ते खरंच आहे. कारण मन हे अत्यंत चंचल असतं. निरनिराळ्या प्रकारच्या इच्छा, संकल्प, विकल्प, वेगवेगळ्या विषयांची आकर्षणं, मोठेपणाचा हव्यास हे सतत मनात धरत राहणं हा मनाचा स्वभाव असतो. हे सगळं मनात धरणं म्हणजे या विषयीच्या वृत्ती मनात धरणं, त्या जोपासणं, सांभाळणं. आणखीन एका आकर्षणातून दुसऱ्या गोष्टीच्या आकर्षणामध्ये सारखं शिरत राहणं. म्हणजे ते असं कुत्री कशी अशी इकडे तिकडे तोंड घालत राहतात की तसं ते हे झालं की ते सारखं हुंगत असतं, कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ. हे हा मनाचा स्वभाव आहे. त्यामुळे जे हवं नको जे काही सगळं असतं ते त्या मनाचंच असतं. आणि मनासारखं झालं की सुख आणि मनाच्या विरुद्ध झालं की दुःख, त्या प्रतिक्रिया सुद्धा मनच निर्माण करत असतं. पण हे जशी मनाची वाईट बाजू आहे तसं चांगली बाजू पण आहे. ते काय फक्त वाईटच गोष्टींची आवड धरतं असं नाही. त्याला वाईट गोष्टी सारख्या दिसत राहिल्या तर ते वाईट गोष्टीची आवड धरेल. तसं जर त्याला चांगल्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला तर चांगल्या गोष्टीची आवड सुद्धा ते धरेल की. त्यामुळे अतिशय चंचल असलेलं मन हे अतिशय शांतपणाचं सुद्धा सुख अनुभवू शकतं. भलत्याच आकर्षणामध्ये जाणं आणि इंद्रिय सुखाची सारखी डिमांड करणं, ह्याचबरोबर उदात्त अवस्थेतलं सुख सुद्धा त्याला हवं हवंसं वाटू शकतं. फक्त योग्य अयोग्य काय हे विवेकबुद्धीने ठरवून त्या त्या योग्य सुखाचा त्याला वाढता अनुभव देणं हे गरजेचं आहे. आणि त्यातली या सुखाची, चांगल्या प्रकारच्या सुखाची, सात्विक सुखाची गोडी ही विकसित करायला हवी. हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काजे यया मनाचे एकनिके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके, दावीत जाईजे. आपण पूर्वी ह्या ओवीचा एकदा विचार केलेला आहे बरं का. मला आठवतंय आता, बहुतेक तिसऱ्या अध्यायाच्या संदर्भात हा केला असावा. की ती जी गोडी आहे ना ती त्याला सारखी दाखवत राहिली, अनुभव सुखाची गोडी त्याला दाखवत राहिली तर तिथे ते चिकटे जाऊन किंवा त्याला चिकटवायचा प्रयत्न करा. मग अनुभव सुख या शब्दाचं स्पष्टीकरण करताना स्वामी स्वरूपानंद म्हणतात, स्वामी म्हणे मना आत्मसुखाची गोडी, लाविता आवडी स्थिरावे. तुम्ही जर आत्मसुखाची गोडी त्याला लावायचा प्रयत्न केला तर ते तुमचं मन जे चंचल आहे ते स्थिरावेल आणि तुम्ही विजितात्मा व्हाल. मग हे चंचल मन स्थिर करणं, त्याच्यासाठी सत्वशक्ती पाहिजे. आणि ती सत्वशक्ती, सत्वगुणाची शक्ती, सामर्थ्य हे कर्मयोगातनं प्राप्त होतं. आणि त्या सत्वाच्या सामर्थ्याचा मुख्य उपयोग हा वृत्तींच्या नियंत्रणासाठी होतो. काय काय करावं लागतं त्याच्यामध्ये, काय काय नियंत्रणामध्ये काय काय अपेक्षित आहे. तर मनाच्या भरकटणाऱ्या वृत्तींवर नियंत्रण घालणं, मनाच्या वृत्तींचा प्रवाह नियंत्रित करणं, योग्य वृत्तीच चित्तामध्ये राहतील आणि अयोग्य वृत्ती लवकरात लवकर बाहेर पडतील, अशा पद्धतीने ते नियंत्रण असायला हवं.
एखाद्या विशिष्ट विषयाशी त्या वृत्ती संबंधित होऊन ठेवणं, सूक्ष्म विषय धारण करता येणं, म्हणजे बुद्धी सूक्ष्म होणं. पाहिजे तेव्हा वृत्तीशिवाय सुद्धा राहता येणं, निर्विचार स्थितीमध्ये राहता येणं आणि तत्वाशी चित्त जोडता येणं, हे सगळं ज्याला पूर्णपणे जमतं त्याला म्हणायचं विजितात्मा, असं माधवानंद म्हणतात. एका परीने डॉक्टर शंकर अभ्यंकरांनी जे सांगितलं त्याचीच दुसरी बाजू आहे. शेवटी पोचणारा तिथेच. मग विजितात्मा होण्यासाठी काय करावं लागेल, कशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतील? तर कर्मयोगात तुम्ही आहात म्हणजे मनामध्ये ईश्वर भावना, योग्य कर्म करण्याचे संस्कार, त्याच्यातून प्राप्त झालेलं विवेक बल, हे तर सगळं हळूहळू कर्मयोगाने तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर होऊ लागणारच आहात. पण त्याच्याच बरोबर एखाद्या मंत्राच्या आलंबनासह चित्तवृत्ती शांत करण्याचा, त्या थोपवण्याचा अभ्यास ध्यानमार्गाने करण्याचा सुद्धा खूप उपयोग होतो. म्हणून आत्मस्वरूपाचं अनुसंधान करण्याच्या प्रक्रियेमध्ये चित्तवृत्तींचा निरोध हे पहिलं सूत्र आहे. योगश चित्तवृत्ती निरोध हा इथून योगमार्गाची सुरुवात झालेली आहे. तर प्रयत्नपूर्वक रीतीने ध्यान कालामध्ये हे जर साध्य करता आलं तर त्या अभ्यासाचा व्यवहार काळी सुद्धा उपयोग होतो. कसा? योग्य वेळी योग्य वृत्ती चित्तात ठेवणं आणि अयोग्य वृत्ती चित्तामधून बाहेर काढून टाकणं, हे या अभ्यासाने आपल्याला जमायला लागतं. म्हणजे योगयुक्त या शब्दामध्ये कर्मयोगाबरोबर ध्यानयोग सुद्धा अंतर्भूत आहे, हे या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान हे ध्यान काळामध्ये जास्तीत जास्त प्रकट होत जातं. म्हणून अंतःकरण विशुद्ध होण्यासाठी एकूण कर्मयोगाचा आणि त्याच्यात अंतर्भूत असलेल्या ध्यानयोगाचा विलक्षण उपयोग होतो. आणि विजितात्मा होण्यासाठी परमात्म्याच्या अस्तित्वाच्या जाणीवे सहित केलेलं ध्यान आणि देवभावने सहित घेतलेलं नाम, नाम आणि ध्यान, पण ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेत ह्या दोन्ही गोष्टी केल्या तर ही प्रभावी साधनं विजितात्मा होण्यासाठी आहेत. आता पुढे आपल्याला बघायचं, आपण दोन बघितले, विशुद्धात्मा बघितलं, विजितात्मा बघितलं. आता बघायचंय जितेंद्रिय, हा ज्याने इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे असा. आता इंद्रियांवर विजय मिळवणं म्हणजे काय? तर इंद्रियांचं रागद्वेष रहित होणं. कारण रागद्वेष रहित झाल्यानंतर इंद्रियांमध्ये मनाला विचलित करण्याची शक्तीच उरत नाही. पण जोपर्यंत रागद्वेष असतात तोपर्यंतच ती शक्ती मनाकडे असते. इंद्रियांमध्ये मनाला विचलित करण्याची शक्ती असते. जेव्हा रागद्वेष विरहित होतात इंद्रिय, तेव्हा साधक आपल्या मनाप्रमाणे त्या इंद्रियांना त्याला जिथं हवं असेल त्या योग्य ठिकाणी प्रवृत्त करू शकतात, लावू शकतात. नाहीतर ती इंद्रिय त्याला ओढून घेऊन जातात त्याच्या ध्येयापासून. तर तिसऱ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकामध्ये ही गोष्ट भगवंतांनी सांगितलेली आहे. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत तौह्यस्य परिपंथिनम्. आता आपल्याला पुष्कळ मागचे श्लोक मधून मधून बघायचे. तिसऱ्या अध्यायातला 34वा श्लोक आहे. इंद्रियी सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे वश होऊ नये त्यांचं ते मार्गातील चोरची. इंद्रिय जेव्हा विषयांचं सेवन करायच्या प्रक्रियेमध्ये असतात तेव्हा रागद्वेष तिथे उभे असतात दारात आणि ते त्यांना भुलवून चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात. म्हणून त्यांच्या ताब्यात जाऊ नका, कारण परमार्थाच्या मार्गामधले हे चोर आहेत असं म्हटलेलं. कर्मयोगाचा कर्माशी नेहमीच खूप संबंध असतो आणि कर्मयोगाच्या साधनेत दुसऱ्यांच्या हितासाठी सेवा करण्याच्या निमित्ताने कर्तव्य कर्म करणं सुद्धा अपेक्षित आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी इंद्रिय ताब्यात असणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. समजा उदाहरणादाखल आपण एखाद्या आजारी माणसाची सेवा करायची असं धरलं, तर तिथे जर आपण आपले रागद्वेष मध्ये आणत राहिलो किंवा ते जर येत राहिले तर ती सेवा आपण पूर्णांशाने करू शकू का? तर नाही करू शकणार. म्हणजे एक उदाहरण म्हणून आपण फक्त हे घेतोय. रागद्वेष आपल्याला अनेक ठिकाणी कुठलंही ध्येय गाठायचं असेल तर त्या ध्येयाची वाट ही काय फक्त म्हणजे गुलाबाच्या फुलांच्या वरून चालत जाण्यासारखं, तर मध्ये काहीतरी डिस्ट्रॅक्शन्स येणार,
काही अप्स अँड डाऊन्स येणार, त्यावेळेला रागद्वेषांच्या आहारी न जाता ध्येयाकडे लक्ष ठेवून चालत राहणं, ही गोष्ट इंद्रिय संयमनाशिवाय होणं शक्य नाही. आणि म्हणून भगवंत कर्मयोगाचा विषय मांडणाऱ्या 3ऱ्या अध्यायामध्ये इंद्रिय संयमनाविषयी सतत सांगत राहतात. त्यात आपण 2 श्लोक बघणार आहोत. 3ऱ्या अध्यायातला 7वा श्लोक, यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्य रभतेर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगो मसक्त सविशिष्यते. जो इंद्रिये मनानेती नेमुनी त्यास राबवी कर्मयोगात निस्संग तो विशेषची मानिला. जे आपण आता म्हणतो, रागद्वेष नसतील तर तो त्या इंद्रियांना जिथे मला लावायचंय, इंद्रियांनी आता जे करणं अपेक्षित आहे तिथे मी त्यांना लावू शकतो. तेच रागद्वेषाच्या मी आहारी गेलेलो असलो तर मग इंद्रिय मला ओढून घेऊन जातात. मी इंद्रियांना कामाला लावण्याऐवजी, म्हणजे इंद्रिय खरे म्हणजे माझे नोकर आहेत, माझे सेवक आहेत, पण तेच मालकासारखे वागतायत आणि मला त्यांच्या मागे घेऊन जात आहेत. अशा अर्थाचं आपण बघितलं होतं मागच्या वेळेला. आणखीन दुसरा 3, 40 आणि 41, 3ऱ्या अध्यायातला 40वा आणि 41वा श्लोक. इंद्रियाणि मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. घेऊन आसऱ्यासाठी इंद्रिये मनबुद्धितो मोहपाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गुंडुनी. हे कामाविषयी सांगितलंय. काम हा कसा प्रवेश करतो, तर इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्या अधिष्ठानाने त्यांना तो भुलवतो आणि मग तुम्हाला पाप करण्याकडे तो बळाने ओढून घेऊन जातो. तुम्हाला सगळं ज्ञान असतं, सगळं काही माहिती असतं, तरी तुमच्या ज्ञानाचं गुंडुनी, ज्ञानाला गुंडाळून ठेवून तुम्ही पापकर्म करायला प्रवृत्त होता, इतका तो काम तुम्हाला त्रास देत असतो. म्हणून काय, तस्मात्त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनौ ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून पहिला थारा इंद्रिये तीची जिंकुनी टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही. आपण ज्ञानेश्वरीच्या पुन्हा पूर्ण ओवीने आठवते, फक्त यांचा पहिला कुरुठा इंद्रिय, तो कुरुठा शब्द वेगळा असल्यामुळे बहुतेक लक्षात राहिलाय. यांचा पहिला हल्ला हा इंद्रियांच्या माध्यमातून काम करतो, आपलं काम साधून घेतो आणि आपण फसतो. म्हणून इंद्रिय संयमन हा महत्वाचा विषय आहे. तो 3ऱ्या अध्यायात तर जास्तच सांगितला आहे, पण 2ऱ्या अध्यायात सुद्धा सांगितलेला आहे. 2ऱ्या अध्यायातले 58 ते 61 हे जे श्लोक आहेत ते आपण पुन्हा एकदा या निमित्ताने रिव्हिजिट करूयात. यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. घेई ओढूनी संपूर्ण विषयातोनी इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. आता इथे ज्ञानीची लक्षणं जेव्हा सांगतायत त्या ज्ञानीच्या लक्षणामध्ये हे सांगितलं की ज्ञानी कसा इंद्रियांचा हे करतो. त्याला जरा जरी धोक्याची सूचना लागली की कासव जशी सगळी आपली इंद्रिय ओढून घेतो, तसा मोहाचा जरा जरी चाहूल लागली तरी ज्ञानी आपली सगळी इंद्रिय आपल्या ताब्यात घेऊन बसतो. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तेच साधक काय करतो, निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शनी. साधक जो आहे, जो पूर्ण ज्ञानी झालेला नाहीये, त्याचा मात्र तो फक्त असं करायला जातो पण तो फक्त इंद्रियांना तुपवतो, पण मनातली त्या विषयांबद्दलची गोडी त्याची तशीच असते. ती जोपर्यंत त्याला आत्मदर्शन होत नाही तोपर्यंत त्याची गोडी काही गेलेली नसते. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. करीत असता यत्न ज्ञात्याच्या हि मनासही नेती खेचूनि वेगाने इंद्रिये दांडगीचिकी. इथे इंद्रिय संयमन हे संपूर्ण साधनेमध्ये, म्हणजे साधकासाठी जसं आवश्यक आहे तसं सिद्धासाठी सुद्धा, सिद्ध झाल्यानंतर सुद्धा आवश्यकच आहे. ही एक महत्वाची गोष्ट या श्लोकात लक्षात आणून दिलेली आहे.
ज्ञात्याच्याही मनाला सुद्धा इंद्रिय ही इतकी प्रबळ आहेत की ती कधी ओढून घेऊन जातील. म्हणून आपण बघतो ना, मोठमोठे तपश्चर्या करणारे मुनी सुद्धा अप्सरा वगैरे समोर आल्यानंतर त्यांच्या तपश्चर्या गुंडाळून त्यांच्या मागे लागलेले दिसतात. हे कसं काय झालं? तर इंद्रिये दांडगीची की. आणि म्हणून 61वा श्लोक, तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्यास रोधून युक्तीने रहावे मतपरायण, इंद्रिये जिंकिली ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली. इथे पुन्हा युक्त हा शब्द आलेला आहे. आपण आता युक्त याबद्दलच बोलतोय. योगयुक्त किंवा युक्त. त्यामुळे योगयुक्त होण्यासाठी जितेंद्रिय ही जी आवश्यकता आहे ती इतक्या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक आहे. तसंच एक जस्ट आपण चौथा अध्याय पूर्ण करून पुढे आलेलो आहोत. मग चौथ्या अध्यायातला 26वा श्लोक सुद्धा इथे महत्वाचा आहे. त्याच्या अनुषंगाने आपण पुढे विषयाची चर्चा करणारच आहोत. चौथ्या अध्यायातला 26वा श्लोक. श्रोत्रादीन इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति, शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. ज्या 12 ज्ञानसाधना सांगितल्यात त्याच्यामध्ये या श्लोकामध्ये पहिल्या ओळीनी दम सांगितलाय आणि दुसऱ्या ओळीनी शम सांगितलाय. आणि पहिली जी ओळ आहे ती श्रोत्रादी म्हणजे सगळी जी इंद्रिय आहेत ती संयमित करून ठेवायची. हे कधी करायचंय? जेव्हा तुम्ही साधनेसाठी बसला असाल तेव्हा. मग ती साधना कुठली असेल, नामसाधना असेल, ज्ञानसाधना असेल, पूजा जप जे काही असेल ते, त्यावेळेला तुम्ही इंद्रियांना आवरून धरणं पूर्णपणे अपेक्षित आहे. आणि शब्दादीन विषयानन्य इंद्रियात निषुजुवती हा जो यज्ञ आहे तो व्यवहारकाळी करण्याची गोष्ट आहे. पण व्यवहारात तुम्ही सारखीच इंद्रिय आवरून धरून बसू शकाल का? नाही. पण ती धर्म आणि नीतीच्या मर्यादा पाळून जेवढं ज्यांना तेवढं सुख द्यायचंय किंवा जेवढे विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे ते योग्य त्या प्रमाणात इंद्रियांना ते पोहोचणं हे सुद्धा आवश्यक आहे. ते व्यवहारकाळी करायचं आहे. ते शम. आता मनाने ते ठरवायचं की कधी, काय, कुठे, किती. म्हणजे मनाच्या वर बुद्धी असणारच आहे. मनाच्या मागे बुद्धीचं इन्स्ट्रक्शन प्रमाणे मन आणि त्याच्या पुढे इंद्रिय असे सगळे एका लाईन मध्ये जेव्हा कोऑर्डिनेटेड असतील तेव्हा हे संयमित प्रमाणामध्ये होऊ शकतं. तर आता इथपर्यंत आपण इंद्रिय संयमनाचे जे काही श्लोक गीतेमध्ये आपण आतापर्यंत बघितले ते बघितले. पण आता मुख्य म्हणजे जरी इंद्रियांचं संयमन असं जरी आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात जर बघायला घेतलं तर मनाच्या वृत्तींवर बुद्धीतल्या विवेकाने नियंत्रण येणं याच्यामुळेच व्यक्ती जितेंद्रिय होऊ शकते. तर सगळ्या इंद्रियांच्या मागे मन असतंच ना. मग आवश्यकता आणि आवड ह्याच्यानुरूप योग्य प्रमाणात इंद्रियांना सुख प्राप्त करून देणं आणि ते करत असताना त्याची शरीर क्षमता आणि धर्म आणि नीतीच्या मर्यादा यांचं पालन करणं हे कुणाचं काम आहे? ते बुद्धीतल्या विवेकाचं काम आहे. मनाला काही विवेक वगैरे कळत नसतो. ते फक्त सुखाची इच्छा धरून मागण्या करत सुटतं. आणि मग त्या मागणीचा जसा रेटा वाढला, जोर वाढला की मग बुद्धीला 2च पर्याय असतात. एक तर ती मागणी कोणत्या तरी प्रकाराने पुरवणे किंवा त्याच्यावर नियंत्रण घालणे. तर मनाच्या मागण्या पुरवणे हे कशासारखं? एखाद्या हट्टी मुलाच्या सगळ्याच आपण जर हट्ट पुरवायला लागलो तर ते कधी हट्ट पूर्ण होतच नाही. तसं मनाच्या मागण्या कधी पूर्ण होतच नाही. आणि त्यात आपण राहतो ज्या जगामध्ये तर विविध आकर्षणांनी आपण वेढलेलो असतो. त्यामुळे एक आकर्षण झालं की पुढचं अशी त्यामुळे सतत मनाची इंद्रियाच्या विषय सुखाची सारखी मागणी चालूच राहते. आणि मग त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला नियंत्रण करणं हे बुद्धीला खूप मोठं काम होऊनच बसतं. त्याचबरोबर जेव्हा आवडीची गोष्ट आणि हिताची गोष्ट या 2 वेगळ्या असतात. या बहुतेक वेळेला तसंच असतं. आवडत एक असतं आणि हिताचं दुसरं असतं. यालाच कठोपनिषदामध्ये प्रेयस आणि श्रेयस असं म्हटलं. जे करावंसं वाटतं, आवडतं त्याला म्हणतात प्रेयस आणि जे हितावह असतं ते असतं श्रेयस. तर ह्या 2 गोष्टी वेगळ्या असल्या
की मन हितकर गोष्टींना हटकून विरोध करतं. उदाहरणार्थ, एकाच ठिकाणी बसून जर नामध्यान साधना करायची असेल तर त्यावेळेला शरीराच्या हालचालींची मागणी मन करतं. कधीही ध्यानाला बसलं की उगाच इकडे कुठेतरी खाज सुटलं वगैरे असं काहीतरी उगाच होतं की जेणेकरून शरीर हलेल. एरवी काही होत नसतं, कुठे खाज सुटत नसते, काही होत नसतं, पण ध्यानाला बसलं की इकडे डोक्यात तरी सुचेल, कुठेतरी सुटेल, कारण ते मन चळवळ चळवळ करून तुम्हाला हलवण्याचा प्रयत्न करतं. तर माधवानंदांनी फार छान शब्द वापरले की मनाचे पाय फिरण्यानी दुखत नाहीत, ते बसण्यानी दुखतात. तर म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ऐसे हितासी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगासारिखे काही आहे. अहो, योगासारखं सोपं दुसरं काय आहे? काहीच नाहीये. पण ही इंद्रिय सगळी गडबड करतात. त्यांना जे हिताचं म्हणून सांगायला गेलं की ते बरोबर त्यांना आवडत नसतं. म्हणून सगळा प्रॉब्लेम होतो. आता योग खूप सोपा आहे. फक्त या इंद्रियांना तुम्ही सांभाळू शकलात तर योगासारखं दुसरं सोपं साधन नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटतंय. तर इंद्रिय विषय संयोग हे आवश्यकता आणि थोडी आवड ह्यांच्या पलीकडे मुळीच जाऊ नये. ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर बुद्धीतल्या विवेकाने निग्रह करत राहणे, सारखं त्याला आवरत राहणे, यांनी एकतर निग्रह करण्याची आपली कपॅसिटी पण वाढेल, स्किलही वाढेल. ते स्किलही आहे, नुसतीच कपॅसिटी असं नाही. काय केलं असतं आपण मनाला चुचकारून शांतपणे वळवू शकतो, ह्याचा सुद्धा आपल्याला ट्रिक सापडावी लागते. तर एक तर निग्रह करणं आणि उपासनांमधून वेगळ्या प्रकारच्या सुखाची चव मनाला देत राहणं, चांगल्या सवयी लावणं. जसं म्हणतो की नाही आपण, मुलांना कीर्तनाला घेऊन जा, काही वेळेला प्रवचनाला घेऊन जा, देवळात घेऊन जा, सात्विक वातावरणात घेऊन जा. सारखं नाही, तो लहानच आहे, त्याला नाहीच आवडणार. तुम्ही काय ठरवता त्याला आवडणार का नाही आवडणार? घेऊन तर जा. तुम्ही त्याला टीव्ही समोर बसवलात, त्याला टीव्ही आवडतो, तर त्याला कीर्तनाला घेऊन गेला तर कीर्तनही कदाचित आवडेल. ती सवय लावायला पाहिजे. तसं उपासनांमधून वेगवेगळ्या सुखांची, चांगल्या सात्विक सुखाची सव ही मनाला दिली जाणं आणि उपासनामधून जे सत्वशक्तीचं बळ निर्माण होतं ते सुद्धा विवेकाला पूरक ठरतं. आणि मग आवश्यकतेचा जो टप्पा असतो की हे मला आवश्यक आहे म्हणून किंवा थोडंसं आवडतं म्हणून मी हे करतोय, ते करता करता कधी आसक्तीच्या प्रांतात निघून जातं, ते कळतही नाही. तर तसं होऊ नये म्हणून इंद्रिय वृत्तींच्या घोड्यांचे मनोनिग्रह रूपी लगाम हे बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात सतत ठेवून योग्य वेळी योग्य तितके खेचायचे आणि त्या वृत्तींना योग्य मार्गाने ठेवायचं. हे जे रूपक आहे ते पुन्हा एकदा कठोपनिषदामधले तो श्लोक आपण त्याला वाचूया. जेव्हा आपल्या वाचनात जे जे असतं ते तिथे रिलेट होत राहतं. गीतेचा श्लोक आला की आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धी मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयान आहुः विषयान् तेषु गोचरान् आत्मेंद्रिय मनोयुक्तं भोक्ता इति आहुः मनीषिणः. जीवात्म्याला इथे रथी म्हटलंय. रथी म्हणजे रथात बसलेला रथाचा स्वामी जो प्रवास करतोय. आणि शरीराला रथ म्हटलंय, इंद्रियांना घोडे म्हटलंय आणि त्या घोड्यांचे लगाम म्हणजे मन आहे. आणि ते मन हे सारथी कोण आहे तर बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात ते लगाम असायला हवेत आणि सारथी कुशल पाहिजे. आता ह्या रूपकामध्ये बुद्धीला सारथी म्हटलंय आणि गीतेमध्ये आपण या प्रसंगात जर बघितलं सारथी कोण आहे, श्रीकृष्ण आहे. तर ह्याचाच अर्थ माधवानंद असं म्हणतात की ह्याचा अर्थ ईश्वरनिष्ठ बुद्धी असेल तर हे मनाचे लगाम ते व्यवस्थितपणे योग्य प्रकारे त्यांनी नियंत्रण केलं जाऊ शकेल. तर योगयुक्ताच्या बाबतीत निग्रहाचं बळ आणि विषय विरहित आंतरिक सुखाची सवय ह्याच्यातून त्याला ती सवय इतकी लागते की आवश्यकतेच्या टप्प्यापलीकडे वृत्ती उठतच नाही, इतकी सगळं त्याचं नियंत्रणामध्ये असतं, नियंत्रणाची सवय लागते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की इंद्रियांवर मनाचं नियंत्रण
मनावर बुद्धीचं नियंत्रण हे इतक्या प्रमाणात होऊन जातं की जणू इंद्रियांनाच योग्य अयोग्य पाहण्याचे नेत्र प्राप्त होतात. ओवी वाचते, 14व्या अध्यायाची संबंधित ओवी आहे. नाईकणे ते कानची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जिभची गा. म्हणजे कंट्रोल न करताच इंद्रियच स्वतःसारखी नको नको, हे मला बोलायचंच नाहीये, हे मला पाहायचंच नाहीये, बुद्धीपर्यंत जावंच लागत नाही. म्हणून ते पुढे म्हणतात की सत्वशक्तीचा विकास एका टप्प्यापर्यंत उत्तम झाला तर सगळ्या इंद्रियांच्या प्रांगणामध्ये विवेक हा पहारेकऱ्यासारखा राबत असतो. तो जातीनी लक्ष ठेवत असतो. काही कोणी इंद्रिय चुकारपणा करत नाहीये ना, पण एकदा का या उपभोग वृत्ती किंवा या सुखवृत्ती ह्या विषयामुळे मला सुख मिळतं ह्या वृत्तीत जर तुमच्यात कमी झाल्या किंवा त्याचं पूर्ण नियमन झालं तर त्या विवेकरूपी पहारे करायला सुद्धा काहीच काम उरत नाही. आणि असं काहीच काम ज्या विवेकाला उरत नाही असं ज्याचं चित्त झालेलं आहे तो खरा जितेंद्रिय. आता हे सगळं कंट्रोल करण्याच्या भूमिकेतून आपण बघितलं. आता त्याला दुसरी पण एक बाजू आहे. तो इतका रंगून गेलेला असतो ईश्वर भावामध्ये किंवा ध्यानामध्ये की त्याला आपोआपच काहीच न करता, म्हणजे नियमन सुद्धा न करता, तहान भूक झोप याच्यावरती विलक्षण नियंत्रण त्याचं आपापलंच निर्माण होतं. जे त्याला सुरुवातीला खूप कट्टानी करावं लागत असतं की नाही आता हे नाही करायचं, या वेळेला उठायचं, त्या वेळेला बसायचं. पण त्याला जी आंतरिक सुखाची अनुभूती मिळालेली असते ती इतकी उच्च दर्जाची असते की त्याला इंद्रिय आणि त्यांचे विषय यांच्या संयोगातून जे सुख मिळायचं पूर्वी ते त्याला सुखच वाटत नाही. त्यामुळे त्याला त्याची आवश्यकताच वाटत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तहाने तहान प्याली, भूक भुकेने खादली, होते तेची नाही झाले, झाडा घेतला विठ्ठले. एका विठ्ठलाच्याकडे सगळ्या प्रवृत्ती लागल्यानंतर बाकीच्या सगळ्यांचं काही महत्व उरलंच नाही, आवश्यकताच उरल्या नाही. त्यामुळे इंद्रिय नियंत्रण करताना परमात्मा प्राप्तीचा उच्च उद्देश मात्र असायला हवा. आणि योगाच्या स्थितीला किंवा योगाच्या प्रक्रियेला जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच मापाने इंद्रियांना त्यांचा आहार पुरवणं म्हणजे युक्त आहार. ही युक्ताहार विहार हे शब्द सगळे 6व्या अध्यायातले. तर हे ज्याच्या बाबतीत सहज घडतं तो जितेंद्रिय. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. वाजले आहेत ना, मला वाटतं 5. आपण इथे थांबूया. सर्वभूतात्म भूतात्मा आपण पुढच्या वेळेला बघूया. इंद्रिय नियमन आता ह्या योगयुक्ताची जी विशेषणं आहेत ती आपल्यासाठी म्हणजे खरं इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने म्हणते मी जास्त महत्वाची आहेत. म्हणून थोडी मी ती विस्तृत घेते आहे. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.